श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्रीरामाचा जन्म प्रभाव, अजन्मा जन्मेल राम राव, पाहू आला सुर नर समुदाव, तो नवलाव पाहू आले। म्हणजे श्रीरामाचा जन्म पाहण्यासाठी, ही नवलाई पाहण्यासाठी देव आणि मनुष्य यांचा समुदाय आला। सूर्यवंशा येईल रघुनाथ, या लागी मध्यान्नी आला आदित्य, लग्नी साधिला अभिजित, जन्म मुहूर्त राघवा। राघवाच्या जन्म मुहूर्ताविषयी सांगितलंय। अभिजित म्हणजे 8वा मुहूर्त, मध्यानाच्या आधीची आणि नंतरची 24 मिनिटं असा हा काळ। शुद्ध सुमनी वसंत ऋतू, मधुमास विख्यातू, मधुमास म्हणजे चैत्र मास, मधुमास विख्यातू, शुक्ल पक्ष नवमी अंतू, जन्म रघुनाथ पावला, जन्म रघुनाथ पावला। इनक्रेडिबल मराठी याच्या नवीन भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। पहिल्या भागाला तुम्ही अतिशय सुंदर प्रतिसाद दिलात, असाच प्रतिसाद देत रहा, तुमच्या प्रतिक्रिया कळवत रहा आणि त्यासाठी मधुरा वेलणकर साटम या माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। वाल्मिकी रामायण तर आपल्याला परिचित आहेच, त्याचबरोबर भारतात विविध प्रादेशिक भाषांमध्ये आणि भारताबाहेरही अनेक इतर रामायण प्रसिद्ध आहेत। म्हणजे रामायण तेच, पण प्रत्येकाने या आपल्या रामकथेमध्ये आपल्या परीने ती रंगवली, ती सजवली, त्यात कधी कधी स्वतःची भरही घातली। उदाहरण द्यायचं तर संस्कृत भाषेतील अध्यात्म रामायण, आनंद रामायण, उत्तरेकडे प्रसिद्ध असलेलं म्हणजे तुलसीदासाचं ते रामायण रामचरितमानस, तर दक्षिणेकडे तमिळमध्ये प्रसिद्ध असलेलं कंबन रामायण। आणि एवढंच नाही तर तिबेट, इंडोनेशिया, जावा, बर्मा, थायलंड या देशात देखील त्यांची रामकथा प्रचलित आहेच। पण आज आपण जाणून घेणार आहोत ते मराठीतल्या पहिल्या उपलब्ध असलेलं संपूर्ण रामायणाविषयी। आणि हे रामायण लिहिलं एकनाथ महाराजांनी, भावार्थ रामायण। हा ग्रंथ इतका रसाळ आणि गोष्टीमय आहे आणि तिचा विस्तार किती, म्हणजे ही गोष्ट किती मोठी आहे, तर भावार्थ रामायण 297 अध्यायांचं आहे आणि 40,000 ओव्यांचा हा ग्रंथ आहे। हा ग्रंथ लिहिण्यासाठी रामायणावर आधारित अनेक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास एकनाथांनी केला असणारच। रामकथा सांगत असताना त्यावेळच्या समाजाला जागं करणं हा सुद्धा त्यांचा हेतू होता, हे त्यांचं ध्येय होतं। म्हणजे भक्ती मार्ग तर त्यांना सांगायचा होताच, पण परकीय शत्रूची लढण्याची प्रेरणा समाजामध्ये त्यांना जागृत करायची होती, निर्माण करायची होती। नाथांनी लिहिलेला हा शेवटचा ग्रंथ, म्हणजे काही आधीचे ग्रंथ जे आज उपलब्ध नाहीयेत ते वगळता मराठीमध्ये समग्रपणे लिहिलेली ही पहिली रामकथा आहे असं आपल्याला म्हणता येईल। एकनाथ महाराजांचं वास्तव्य काही काळ काशीमध्ये झालं, त्यावेळेला त्यांची आणि तुलसीदासांची भेट झाली असावी असं मानलं जातं। म्हणजे त्याविषयी आपल्याकडे काही प्रमाण नाही किंवा पुरावा नाही, पण रामचरितमानस आणि भावार्थ रामायण एकाच कालखंडात लिहिलं गेलं। आता हे दोघं खरंच तिथे काशीमध्ये भेटले होते का? आणि भेटले असतील तर रामकथेवर त्यांची काय चर्चा झाली असेल? नुसता विचार केला तरी किती छान वाटतंय ना। रामानेच रामायण लिहायला सांगितलं असं एकनाथ महाराज म्हणतात। म्हणजे या रामायणाची माहिती आजच्या पिढीला व्हावी म्हणूनच हा सगळा प्रयत्न आहे, नाही का? रामायण लिहावयासाठी श्रीरामे पुरवली पाठी, श्रीराम संचरोनी पोटी, दाटो दाटी लिहवीत।
करू बैसता भोजन, भोजन करायला बसल्यावर ग्रासोग्रासी स्मरे रघुनंदन, रघुनंदनाचाच विचार. मागे घालून जेवण राम रामायण स्वये वदवी, स्वयेच वदवी. असं म्हणतात की भावार्थ रामायण एकनाथ महाराज पूर्ण करू शकले नाहीत, ते त्यांच्या शिष्याने गावबाने पूर्ण केलं. ग्रंथाचा युद्धकांडातील 44व्या अध्यायापर्यंतचा भाग स्वतः श्री एकनाथ महाराजांनी लिहिला, पण नाथांच्या निर्वाणानंतर म्हणजे नाथ गेल्यानंतर त्या पुढील म्हणजे अखेरपर्यंतचा कथाभाव हा गावबाने लिहिला आहे. गावबा हा नाथांचा अंतरंग शिष्य होता. त्याने आपलं सगळं आयुष्य हे हरिभक्तीमध्ये आणि नाथ सेवेला समर्पित केलं. नाथांनी गावबाला भावार्थ रामायण हा ग्रंथ पूर्ण करण्यासाठी त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवून त्याला कृपा आशीर्वाद देऊन खरं तर आदेशच दिला. गुरु आज्ञा मानून प्रभूचरणी कृपेचं वरदान मागून गावबाने या युद्धकांडातील 45व्या अध्यायापासून ते उत्तरकांडापर्यंतचं संपूर्ण भावार्थ रामायण लिहिलं. गावबाकृत भावार्थ रामायणाचं लेखन गुरुसेवेमुळे इतकं सुंदर आणि भावपूर्ण असं झालं की खरं तर ही नाथांची रचना नाही असं कोणीही म्हणूच शकणार नाही. बालपणी अनाथ असलेला हा गावबा या गाव बालकास एकनाथांनी सनाथ केलं आणि अर्थातच नाथांचा सहवास, त्यांचं ऐकणं, त्यांचं श्रवण करणं, मग मनन आणि चिंतन, शिवाय भक्ती आणि गुरुसेवा या सगळ्यामुळे गावबा हे सगळं साधू शकला. मराठी भाषेविषयीचा सार्थ अभिमान एकनाथ महाराजांनी आपल्याला दिला. ते म्हणत, संस्कृत जर देवे केली तर प्राकृत काय चोरे केली. त्या काळी संस्कृत ही ज्ञानभाषा होती, तेव्हा एकनाथ महाराजांनी भागवतावर आधारित मराठीत एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहायला घेतला. आता काशीच्या विद्वानांनी यावर आक्षेप घेतला, कारण भागवतासारख्या पवित्र ग्रंथावर ते मराठीत कसं लिहू शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आता काशी कसं तेव्हाचं म्हणजे धर्माच्या बाबतीतलं महत्वाचं पीठ मानलं जायचं, त्यामुळे तिथल्या विद्वानांनी जो निर्णय दिला तोच अंतिम मानला जाईल. तेव्हा एकनाथ महाराज काशीला गेले. त्यांचं संस्कृतवर प्रभुत्व होतच. त्यांनी आपली बाजू तिथे मांडली आणि ग्रंथात काय सांगितलंय हे त्यांना पटवून दिलं. काशीतले विद्वान इतके प्रभावित झाले की काशीत राहूनच तुम्ही हा ग्रंथ पूर्ण करा अशी त्यांना विनंती केली. आणि एवढंच नाही तर हा ग्रंथ पूर्ण झाल्यावर एकनाथी भागवताची हत्तीवरून मिरवणूक काढून त्या ग्रंथाचा सन्मान केला. म्हणजे एकनाथांनी खरं तर असे शांतीपूर्ण अनेक लढे दिलेत माहितीये का, आणि म्हणूनच त्यांना शांती ब्रह्म असं म्हणतात. हा संपूर्ण ग्रंथ इतका सुंदर आहे. शेवटी श्री एकनाथ महाराजांनी आपल्याला या ग्रंथ रचनेचा जो हेतू आहे तो सांगितलाय, तो त्यांच्या शब्दात पाहूया. म्हणजे मग या ग्रंथाकडे पाहण्याची योग्य दृष्टी त्यामुळे आपल्याला प्राप्त होईल. एकनाथ महाराज काय म्हणतात, मुख्यत्वे ग्रंथीचे राखावे प्रेम, मुख्यत्वे ग्रंथीचे राखावे प्रेम, प्रतिपदी प्रतिपादावे परब्रह्म, हाची कवित्वाचा कवित्व धर्म, श्रोते म्हणजे आपण सगळे श्रोते सप्रेम सुखी होती. हे असं सुंदर भावार्थ रामायण तुम्हाला ऐकायचं असेल, पाहायचं असेल तर त्याच्या लिंक्स मी खाली दिलेले आहेत. नक्की वाचा आणि ह्याचा अनुभव घ्या आणि अर्थातच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.